झी मराठी, चर्चाही होणारच। शेतकरी आता नावापुरताच राजा राहिलाय। सत्तेच्या सारीपटात फक्त निवडणुका आल्या की शेतकरी राजा होतो। महायुती सरकारनं बड्या उद्योगपतींची कर्ज माफ केली, मात्र जगाच्या पोशिंद्याला मात्र दुर्लक्षितच ठेवलंय। राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आज बिकट आहे। त्यामुळे या विरोधात शेतकरी कर्जमुक्ती दिंडीच्या माध्यमातून रान उठवल्याशिवाय या सरकारला पाझर फुटणार नाही। जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही तोपर्यंत शिवसेना मागे हटणार नाही, असं प्रतिपादन शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी केले। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने चंदगड येथील रवळनाथ मंदिरातून शेतकरी कर्जमुक्ती दिंडीचा प्रारंभ करण्यात आला। यावेळी संबोधित करताना नितीन बानुगडे पाटील बोलत होते। यावेळी व्यासपीठावर संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार, जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे, रविकिरण इंगवले, उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, संजय चौगले, वैभव उगळे, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, रियाज शमनजी, चंगेज खान, तालुका प्रमुख दिलीप माने, अजित खोत, युवराज पवार आदी मान्यवर उपस्थित होते। जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं शिकवलं। राज्यातील शेतकरी भरडला जात असताना कृषीमंत्री मात्र रमी खेळण्यात गुंततात, ही बाब दुर्दैवी आहे। शेतकरी कर्जमाफीऐवजी सरकार शक्तीपीठ महामार्ग करण्यात धन्यता मानतंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या नरडीवर पाय ठेवून हा उद्योग हे सरकार करत असेल तर आम्ही कदापि शांत बसणार नाही। या शेतकरी कर्जमुक्ती दिंडीच्या माध्यमातून झोपलेल्या सरकारला जाग आणू, असा इशारा त्यांनी दिला। दरम्यान प्रारंभी रवळनाथ मंदिराच्या आवारातील शेतकरी कर्जमुक्ती दिंडी रथाचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। त्यानंतर देवश्री रवळनाथाला साकडं घालून या सरकारला कर्जमुक्ती करण्याची सद्बुद्धी येऊ, असं मागणं घालण्यात आलं। त्यानंतर दिंडी शहरातील प्रमुख मार्गावरून आणण्यात आली। यावेळी या दिंडीत शिवसेनेचे विविध पदाधिकारी, शिवसैनिक, युवासेना, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन तालुका प्रमुख दिलीप माने यांनी केलंय। सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड। आमची शिवसेनेची मुलुक मैदान तो शिवसेनेचे उपनेते, शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील सर, दुसरे आमचे उपनेते संजय पवार आणि ज्यांची कल्पना आहे ते सहसंपर्क प्रमुख आमचे विजय देवणे, जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, वैभव उगले, समनजी, सर्व आजीबाई आणि खास करून माझे बेळगाववरून माजी महापौर शिवाजीराव आले, जिल्हा प्रमुख आमचा मानली आणि ती आदरणीय पक्षप्रमुखांना ज्या वेळेला समजली तेव्हा पक्षप्रमुखांनी सांगितलं, पक्षप्रमुख म्हणजे काय, ते मुख्यमंत्री झाल्यावर पहिला जर निर्णय तुमचा घेतला असेल तर माझे शेतकरी कर्जमुक्त झाले पाहिजे म्हणून त्यावेळेला घेणारे आमचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी निर्णय घेतला। आणि शेतकऱ्यांचा विषय म्हटल्यावर देवणेंनी सांगितलेली कल्पना सर्व आमच्या कोल्हापूरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलून ही कल्पना चांगली आहे आणि शेतकऱ्यांसाठी लढा हा दिला गेलाच पाहिजे आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे असा आदेश आदरणीय पक्षप्रमुखांनी शिवसेना आमचे पक्षप्रमुख त्यांनी दिला। चांगल्या मागण्या आहेत। का मागतोय आपण, मागतोय काय मागण्या की बाबा कर्जमुक्तीचे जे शेतीला लागणारे अवजार आहेत त्याच्यात 50% सवलत मिळाली पाहिजे। दुसरी गोष्ट, तुमच्या पोटावरला पाय घेऊन जो रस्ता चाललाय तो रस्ता झाला नाही पाहिजे, ते नको आम्हाला, पण पहिली कर्जमुक्ती द्या यासाठीच आपण मागतोय। नाहीतर या सरकारला काही कोणाची पडलेली नाही। अगोदरचे कृषी मंत्री बघितलात ना, तुमच्याविषयी सभागृहात बोलायचं तर ते पत्त्याचे रमी खेळत आहे, म्हणजे असे कर्जमुक्त आपले कृषी प्रधान। आणि देशाचं दुर्भाग्य एवढं आहे की देशाची ओळख, आपल्या हिंदुस्थानची ओळख कृषी प्रधान देश म्हणून आपला ओळखला जातो आणि त्याचे महाराष्ट्राचे मंत्री जर कृषी प्रधानाने ज्या वेळेला सगळी चर्चा चालू असेल सभागृहात त्यावेळेला रमी खेळत असतील ते आपले दुर्भाग्य आहे। म्हणून यांना जाग करण्यासाठी आणि दुसरी त्यांनी आणखी एकदा म्हणाले की शेतकरी भिकारी आहे, आपला हा महाराष्ट्र भिकारी सरकार आहे असं म्हणणारच आहे। आपला जर कर्जमुक्ती आता त्याला बदली केलं, खरं म्हणजे त्याला काढून टाकलं पाहिजे। अशा मंत्र्याला जर शेतकऱ्यांची, तुमच्या शेतकऱ्यांची जाण नसेल अशा शेतकऱ्याला काढून टाकलं पाहिजे होतं, मंत्रिमंडळात घेतलं नाही पाहिजे। भिकारी आणि जर कशाचा असणारा अशा मंत्र्यांची जर अशी हे सरकार असेल, म्हणून या सरकारला जाग येण्यासाठी आपण जो दिंडी आणतोय हे शेतकरी कर्जमुक्ती झाली पाहिजे हे यासाठी। म्हणून तुम्ही आज आलात, आज काही माझे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, काही शेतकरी बांधव इथे आलेले आहेत, कमी प्रमाणात आले आहेत, पावसाची वेळ आहे, सगळ्या आहे, तुमच्या सगळ्यांचे याचे, पण आम्ही जे लढतोय आणि जी दिंडी काढतोय
ती तुमच्यासाठी, माझ्या शेतकरी बांधवांसाठी करतोय की या सरकारला जाग आली पाहिजे. हे दिंडी काढून आम्ही जी दिंडी काढायची जी कल्पना आता झाली आहे आणि शिवसेनेने पुढाकार घेतलाय, तिकडे भले राजू शेट्टी करत असतील आणि कोण करत असतील, पण आम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही उतरणारा शिवसेना पक्ष हा प्रथम आता उतरतोय. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी या दिंडीत का या सरकारला जाग यायला पाहिजे. हे झोपी गेलेलं सरकार आहे, दुष्ट झालेलं सरकार आहे, सत्तेची मस्ती आलेलं सरकार आहे. त्यांची जर मस्ती उतरवायची असेल आणि तुम्हाला खरोखर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती पाहिजे असेल तर तुम्ही जिथे जिथे आता मगाशी आमच्या देवणींनी सांगितलं त्या त्या ठिकाणी आपण सर्वांनी येऊन या दिंडीत सामील होऊन या सरकारला जाग आणण्यासाठी आपण सरकारने शेतकरी मुक्त करायची आहे. ही शेतकरी दिंडी आपण सगळ्यांना हे जागर करून या सरकारची गेलेली झोप, त्यांच्या डोळ्यावर आलेली झापड उडवायसाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्रित होऊन या आपण दिंडीत सामील होऊया असं मी तुम्हाला आवाहन करतो. माझ्यानंतर आमचे शिवसेनेचे उपनेते आणि मुलुक मैदान तोफ ज्याला म्हणून ओळखली जाते आणि शेतकऱ्यांचा सुपुत्र राजेशाहीच्या घराण्याचा हे असणारे आमचे नितीन मांडगुडे पाटील सर तुम्हाला मार्गदर्शन करतील. म्हणून तुम्ही सर्वांना परत एकदा मी नम्र विनंती करतो की येणाऱ्या या दिंडी यात्रेत सर्वांनी सहभागी व्हा. आपल्या मागण्यांची पत्रकं तुम्हाला दिली आहे, त्या मागण्या या सरकारला करायला भाग या दिंडीच्या माध्यमातून भाग पाडू असं तुम्हाला आश्वासन देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.